पसंती म्हणून या पॅनलला ओळखलं जातं. अजित म्हात्रे सर, विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी या पालघर जिल्ह्यामध्ये सातत्यानं केलेली आहे. म्हणूनच आयोजकांची प्रथम पसंती म्हणून या पंचांकडे पाहिलं जातं. प्रमोद शेडगे सर ज्यांचा आवाज आपण सातत्याने पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ऐकतोय, तसेच महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय. त्यांना देखील आपण व्हॉइस ऑफ पालघर भूषण म्हणून ओळखतो. त्यांचा आवाज येत्या 5 दिवसांमध्ये आपण ऐकणार आहोत. तर सुरुवात होते या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावाची आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. स्ट्रायकर एंडला मनीष. दोघांनी मागच्या सामन्यांमध्ये चांगलीच कामगिरी केलेली आहे. फुलटॉस मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, पण त्यांचा चेस इनकम्प्लीट. पहिल्याच बॉलवर मनीषने नवनाथचं स्वागत केलंय चौकाराने. 4 धावा. Now that was a perfect start by any batter to start his inning. आणि चौकाराने स्टार्ट केलेल्या इनिंग मनीष भोईर मागच्या सामन्यामध्ये 38 धावांचं योगदान देताना पाहायला मिळाला होता. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, हलक्याने ड्राईव्ह केलं, काऊकरला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. थ्रो बॅटिंग एंडला थोडा दूर आहे, त्याचमुळे मनीषचा वेग भन्नाट आहे बिटवीन द विकेट्स आणि त्याचमुळे त्या 2 धावा मिळत आहेत टीम एआर फायटर्सला. मागच्या सामन्यामध्ये नवनाथने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 ची सुरुवात केली होती. पण या सामन्यामध्ये नवनाथच्या विरोधात मनीषने चौकार खेचून या सामन्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे क्रिकेटचा खेळ हा नेहमीच बदलत राहतो, काहीच परमनंट नाही आहे, सर्व काही तात्पुरतं आहे. नवनाथ होते विकेटनं. धीम्या गतीचा बॉल आउटसाइड एज बॉल फ्लाय स्लिपला आहे प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये. थ्रो बॅटिंग एंडला कधी कधी म्हणतात ना की अचूक नेम लागूनही फायदा होत नाही आणि तेच पाहायला मिळालं. यष्ट्यांवर बॉल आदळला जरूर, पण बॉल डिफ्लेक्ट झाला, रिकोशिएट झाला आणि 2 धावा मिळाल्या. स्ट्राईक पुन्हा एकदा जाते ती म्हणजेच मनीष भुईरकडे. धावसंख्या पोहोचते 8व्या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. या सामन्यात सुद्धा मोठा धावफलक बनवायचा आहे, तोच निर्देश आतापर्यंत पाहायला मिळते फलंदाजाच्या वतीने, कारण एकच फलंदाज आतापर्यंत इन ऍक्शन पाहायला मिळालेला आहे. गणेशची मागच्या सामन्यात चांगली साथ मनीषला मिळाली होती आणि म्हणूनच हीच यशस्वी जोडी अमित पाटील यांच्या वतीने वापरली जाते. या डावामध्ये सुद्धा नवनाथ तयार होतं विकेटनं. फुलटॉस बॉल ऑन साइडला बैठक स्ट्रोक, वन ऑफ द क्लास टायमिंग विथ परफेक्शन. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. मनीष भोईरच्या बॅटवरून चौकार. 4 धावा. जंगल में कैसे काही फलंदाजांसाठी कठीण गोष्टी सुद्धा सोप्या वाटतात, तेच मनीषच्या बाबतीत सांगावंसं वाटते. आणि या स्पर्धेतलं अर्धशतक 2 डावातलं पूर्ण केलं मनीष भोईरने. पुढे आले, ड्राईव्ह केलं, बॉलला सरळ बॅटचा वापर करताना बॉलला स्ट्रेट लॉंग ऑनच्या पलीकडे पाठवलंय. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मनीष भोईर. चौकार. आहेत 2 वेगवेगळ्या सामन्यांमध्ये. नवनाथने मागच्या सामन्यात काय इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती, पण या सामन्यामध्ये नवनाथची इकॉनॉमी खराब करायची आहे, तोच उद्देश मनात दिसतोय मनीष भोईरच्या. 5 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात नवनाथने. शेवटचा बॉल वेग वाढवलाय बॉल मागे, पण लेग स्टंपच्या बाहेरून. अवांतरची 1 धाव मिळते. 1 धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. नाणेफेक जिंकणं म्हणजेच आपण सामना जिंकणं असं नाहीये. कधी कधी प्रतिस्पर्धी संघ देखील त्या काउंटर अटॅकच्या इराद्यात असतो आणि तोच काउंटर अटॅक सातत्यानं मनीषच्या वतीनं पाहायला मिळतो नवनाथवर. कॅप्टन विरोधात तो तगडी फलंदाजी करतोय. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 1 सिंगल पूर्ण करून दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे मनीष ठेवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाले 18, बिनबाद 18 एआर फायटर्स.
मध्ये इतका टाइमपास नको मित्रांनो. म्हणजे चर्चा नेमकी चालली आहे कशावर. तुमचं सर्व काही ठरलेलं असतं, गोलंदाज ठरलेले आहेत आणि अशा वेळेला तुम्ही इतका वेळ घ्याल तर मग आजचं वेळापत्रक कसं पूर्ण होईल. आणि आपण जेव्हा रेग्युलरली क्रिकेट खेळता अशा वेळेला तुमच्याकडे संघाचा अभ्यास आहे, कुठल्या गोलंदाजाने कधी जायचंय, त्यासाठी इतका वेळ लागायला नको. आणि सर्वजण एकत्रित येण्याची गरज काय. म्हणजे जेव्हा आपण डावाच्या सुरुवातीला हडल करतो तेव्हा मान्य करायला होतं की कॅप्टनला काहीतरी निर्देश द्यायचे असतात, तेव्हा हडल केली तर चालतं. पण ओव्हर ब्रेकमध्ये एकत्र येण्याची गरज नाहीये. कॅप्टन पुरेसा आहे, अनुभवी आहे कॅप्टन नवनाथकडे, तो अनुभव आहे की कशा पद्धतीने आपण आपले गोलंदाज वापरायचे. जरी माझ्या वतीनं एक चांगली सुरुवात माझ्या संघाला मिळाली नाहीये, पण इतर माझ्याकडे चांगले खेळाडू आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, यांच्या गुणवत्तेचा वापर मी गोलंदाजी करताना वापरू शकतोय. त्याचमुळे बॉलिंग ट्रॅकवर आता युवराज येतोय. बघा जसं मी उल्लेख केला होता की तुमचा क्रम ठरलेला आहे, तरी एकत्रित येण्याची गरज काय होती. मागच्या सामन्यात सुद्धा सेकंड ओव्हरसाठी युवराजलाच यूज केलं होतं आणि या सामन्यात सुद्धा युवराजलाच यूज केलं जाते. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर मनीष यांच्या वतीनं आतापर्यंत 17 धावांचं योगदान मिळालेलं आहे या फायटर्स माखणे या संघाला. त्याच्यामुळे ते नावातला जो उल्लेख आहे फायटिंग स्पिरिट तर मनीषचं दिसून येतोय. पण आता पाहूया शिवशक्ती उसरणीच्या वतीनं कशा पद्धतीनं काउंटर अटॅक केला जातो. यावेळेस पहिल्याच बॉलवर स्विच हिट खेळायचा होता, अपील झाले, इम्पॅक्ट आउटसाइड द स्टम्प्स असंच पंचांना दिसलं. चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, अगदी सपाट. म्हणजे छोटी छोटी विमानं सुद्धा उतरतील इतकं सपाट असं क्षेत्र आपण या मैदानावर पाहतोय. आउटफील्ड, पिच सर्व काही अगदी सुसज्जित. कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड पॉईंट एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला असता कदाचित नुकसान होऊ शकतं फलंदाजाचं, पण तसं काय पाहायला मिळत नाहीये. बॅकअप नव्हता ते पाहिलं नाही आणि म्हणूनच थ्रो केल्यानंतर ओव्हर जी धाव मिळते. आतापर्यंत गणेश फक्त ऑडियन्स म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे, त्यांच्याकडे स्ट्राईकवर येण्याची संधीच मिळाली नाहीये. पण जी संधी मिळते मनीष भोईरला त्या संधीवर तो 100% एफर्ट्स लावताना आपल्या संघाचा धावफलक हलता ठेवण्याचं काम करतोय. धावसंख्या झाले 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत चेंडू संपलेत या षटकातले 2. पॉवर प्लेचं षटक मैदानात चालू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, फायनल लेग सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस जास्त इम्प्रोव्हायझेशन वापरलं नाही, फक्त बॅटस्विंग पाहायला मिळालंय. बॉल पोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पुन्हा एकदा डबलचा कॉल होता. जर रिडायरेक्ट झाला असता तर धोक्यात पडू शकला असता फलंदाज मनीष, पण रिस्क फॅक्टर काय असते त्याच्या लक्षात येत नाही. त्याला फक्त आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करताना आपण नेहमीच पाहिलेला आहे. मग तो ग्रामीण संघ असू द्या किंवा कुठल्या तो ऑक्शन बेस्ड टीम मध्ये खेळत असू द्या, त्याच्या वतीने तसाच खेळ सातत्याने पाहायला मिळतो. अटॅक हीच त्याची ओळख आहे आणि म्हणूनच सातत्याने तशीच फलंदाजी मनीष भोईरच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 22. युवराज ओव्हर द विकेट न पुढे आले. बॉल हवेत आहे, मिडॉला क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. बॉलवर पोहोचले होते, उजव्या हात पुढे केला होता, झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता, पण प्रयत्न काही अंशी कमी पडला. संधी निर्माण केली होती युवराजने. फलंदाजाच्या स्टान्सचा आढावा घेताना गोलंदाजी करणं आवश्यक होतं आणि तीच गोलंदाजी युवराजच्या वतीने पाहायला मिळाली. संधी त्यांनी निर्माण केली होती, मिड विकेट नव्हतं म्हणून मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचताना थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजाला झाला. पुन्हा एकदा स्ट्राईक पोहोचते मनीषकडे. धावसंख्या पोहोचते आता 24 वर. 24 रन्स ऑन बोर्ड. मागच्या षटकाच्या तुलनेनं या षटकात धावा कमी खर्च केलेल्या आहेत टीम शिवशक्ती उसरणीने. शफल झाले, ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा, बॉलवर पोहोचतोय, कलेक्ट करेल बॉल. दुसऱ्या धावेचा कॉल, पण यावेळेस नकार गणेश दिला. चांगला कॉल, गणेश डेंजर एंडला होता आणि तो जर कॉल दिला गेला असता धोक्यात पडू शकला असता, पण एक धाव मिळते आणि सरते शेवटी पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर येण्याची संधी फलंदाज गणेशला मिळते. धावसंख्या 25 झाले, 25 रन्स ऑन बोर्ड, ज्यामध्ये 24 धावांचं योगदान जे आहे ती मनीष या फलंदाजाने दिलेलं आहे. जसा मी उल्लेख केला की या स्पर्धेत अर्धशतक सुद्धा त्याने पूर्ण केलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये 38 नाबाद होत्या आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत त्याने 24 धावांचं योगदान दिलेलं आहे. त्याचमुळे या आजच्या स्पर्धेवर फलंदाज या नात्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मनीष भोईरची राहिले. पुढे आले आणि परफ्यूम बॉल विकेट किपरच्या हातात. दरम्यान दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल येते, डॉट. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय झाले ती म्हणजेच AR फायटर्सची बिनबाद 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 टीम AR फायटर्स.
पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना पाहायला मिळतील, कारण जो एकमेव बॉल खेळण्याची संधी गणेशला मिळाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्या बॉलवर त्याने पदलालित्य वापरलं. त्यांची उंची थोडी कमी पडली, बॉल अगदी नाकाच्या बाजूने विकेटकीपरच्या हातात विसावला. शेवट गोड झाला टीम शिवशक्ती उसरणीच्या. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा नवनाथलाच यावं लागते, कारण मागच्या षटकात जी जबाबदारीचा विसर मला पडला होता त्या जबाबदारीची जाणीव मला झालेली आहे. आणि या षटकामध्ये 100% माझ्या संघाला परत आणण्यासाठी माझी गोलंदाजी फायद्याची भूमिका घेईल असंच त्याचं मन त्याला सांगते. आणि पाहूया मनातलं जे आहे ते मैदानात नवनाथच्या वतीनं मिळतंय का. शिवशक्ती उसरणी या टीमला स्ट्रायकरला मनीष तर अनबिटेबल अनस्टॉपेबल राहिलेला आहे. आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट भन्नाट राहिलाय, आणि स्ट्राईक रेट जेव्हा चांगला असतो अशा वेळेला गोलंदाजांचे धाबे दणाणतात. पण नवनाथने जबाबदारी उचलली आपल्या खांद्यावर. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. थोडी ऑकवर्ड पोझिशन, हा स्ट्रोक खेळताना बॉल स्क्वेअर लेगला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. आता आत्मविश्वास क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये सुद्धा दिसून आलेला आहे, कारण पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेमध्ये धावा आल्यात, 12च्या गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होता यार फायटर्सचा, आणि अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि या 4 षटकांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच टीम शिवशक्ती उसरणी करेल. पण पाहूया आता गणेशला संधी मिळाली, गणेशच्या वतीनं तसाच प्रतिसाद मिळतोय का. जो प्रतिसाद या अगोदर मनीष भोईरने दिला, बॉल हवेत आहे. ऑन ड्राईव्हचा फटका, काउकॉर्नर क्षेत्ररक्षक जजमेंट घेताना थोडा चुकला होता, पण त्याने बॉल कलेक्ट केला. फलंदाज बाद, धक्का पैसला. गणेश बॅक टू डगआउट. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. तो या आज साखरे गावाला. रुपेजी साखरे यांचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये साखरेच्या मैदानावर. एकविरा चषक ज्यांचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं, भेट द्यायला विसरू नका. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत शुभम पाटील म्हणजेच हॅली. आता क्रम बदलला आहे, मागच्या सामन्यामध्ये आपण शुभमला 4थ्या क्रमांकावर येताना पाहिलं होतं, आता 3ऱ्या क्रमांकावर येतात, कारण जे वातावरण आहे ते सेट झालेलं आहे शुभमच्या येण्यासाठी. आणि पाहूया शुभमच्या वतीनं तसाच प्रतिसाद मिळतोय काय, जो प्रतिसाद मनीषने या अगोदर दिला होता. पण विकेट मिळतोय नवनाथच्या खात्यामध्ये. मी उल्लेख केला होता की नवनाथला मागच्या षटकात जे जमलं नव्हतं ते मी या षटकात जमीन, तो आत्मविश्वास त्याने बाळगला. पण यावेळेस लेग स्टंप सोडून जाणार बॉल, नुकसान तितकं झालं नाहीये, पण या धावा मिळतील एकंदरीत 2. पुन्हा एकदा शेखर आम्हाला जॉईन झालेले आहेत. या अगोदर आकाश गावड यांची स्कोरिंग आपण अनुभवली. धन्यवाद आकाश आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. तर 2 धावांची मदत मिळते. स्कोर शीटला धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. तुमची कृती तुमच्या संघाला जिंकवण्यासाठी खूप महत्वाची आहे, आणि ती भूमिका या षटकामध्ये नवनाथच्या वतीनं पाहायला मिळाले. 28 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट प्ले हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय, पण या ठिकाणी सूर घेऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये बॉल जातोय मागे डीप मध्ये, तोपर्यंत पूर्ण केल्या जातात 2 धावा. 2 धावांना धावफलक पुढे सरकतोय आणि पोहोचतोय 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी झाली होती. गणेश आणि मनीषच्या दरम्यान त्या पार्टनरशिपला ब्रेक केलं. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये आले. नॉनस्ट्रायकर एंडला आपण त्यांना पाहतोय. 30 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. क्रॉस बॅटेड, तितकंसं एलिव्हेशन मिळत नाही, पण बॉल लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक काय प्रयत्न करताना पाहायला मिळाले, पण बॉल त्यांच्या शरीराच्या संपर्काने बांधतोय सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. एफर्ट्स कमालीचे होते, पण या 4 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोला. हर्षाचा नाव गावाचा गाजवायला पुन्हा बोला. श्री गणेश संघाचा शिवबेंडू बाबाच्या दातिवरे गावात आला. दातिवरे गावामध्ये देखील एक नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. दरम्यान एफर्ट्स बघा, 100% कमिटमेंट टुवर्ड्स क्रिकेट ॲज अ प्लेयर. नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर,
स्ट्रायकर एंडला मनीष पुन्हा एकदा हुक केल्या बॉलला खाली क्षेत्राची निवड करताना फाईन लेग लॉंग लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. मनीष मागच्या सामन्यात जसा चमकला होता तशी चमक या सामन्यात सुद्धा. चौकार 4 धावा. हिरोपेक्षा कमी नाही शेवटचा एक बॉल बाकी तिसऱ्या षटकातला. हे षटक सुद्धा खर्चिक राहिलेलं आहे. 9 नातने आतापर्यंत 31 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवले. शेवटचा एक बॉल बाकी त्याच्या स्पेल मधला. स्ट्रायकर एंडला मनीष क्रॉस बेटेड ऑन साइडला बैठक स्ट्रोक बॉलला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा फलंदाज सर्व स्टेशनवर थांबणार नाहीये. फास्ट लोकल मनीष भोईर चौका स्क्वेअर लेग क्लिअर. क्वालिटी म्हणून पण 3 षटकांचा खेळ संपून प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली AR फायटर्सची 1 गडी बाद 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. आणि मागच्या सामन्यामध्ये जसा धुवाधार खेळ फलंदाजांचा आपण पाहिला होता तसाच धुवाधार खेळ या सामन्यात सुद्धा AR फायटर्स माकडेच्या वतीनं पाहायला मिळतोय. पण विसरून चालणार नाही की नवनाथ यांच्याकडे तो अनुभव आहे. कर्णधार पदाची धुरा त्याने कित्येक वर्षांपासून सांभाळलेली आहे. त्यामुळे आता हे पुढचे 3 पर्याय योग्य त्या पद्धतीने वापरावे लागतील नवनाथला. आणि पाहूया आता 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय तो म्हणजेच नयन धनू यांना बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेलं आहे. नयनचं वळण आता या डावाला वळण देईल का टीम शिवशक्ती उसरणीच्या बाजूने. कारण आवश्यकता आहे नयनच्या त्या प्रतिभेची, नयनच्या त्या टर्नची, नयनच्या त्या पेशन्सची, नयनच्या त्या ॲक्युरसीची. या सर्व गोष्टींची सांगड जर नयनने अचूक बसवली तर या षटकावर त्याची वचक पाहायला मिळेल जी आवश्यकता आहे खरं तर शिवशक्ती उसरणीची. स्ट्रायकरला फलंदाज आहे तर शुभम पाटील यांच्या खात्यातून खुल्लं नाहीये. त्यांना तसा बॉल ऑफिशियली फेस करण्याची संधी मिळाली नाहीये. नयन धनू बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. मनीष गावडजी दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. खरं तर सर्व समितीच्या मेंबरचा देखील या ठिकाणी उल्लेख व्हायला हवा ज्यांनी खरंच सफाळे प्रीमियर लीग साठी अविरतपणे मेहनत घेतली. बॅकफुटला गेले स्लॅश केलाय बॉलला खाली क्षेत्राची निवड करताना शुभमने बॉलला पाठवलाय डीप पॉइंट सीमारेषा पार. तो देखील पार्टी जॉईन करतोय. चौकार 4 धावा. स्ट्रोक देखील तो खेळतोय. फक्त क्रिकेटच्या खेळामध्ये चांगलं दिसून चालत नाही. चांगलं खेळून तुम्ही ती ओळख टिकवत असता आणि तीच ओळख शुभमने टिकवलेली आहे. चांगला दिसून चांगला खेळतो सुद्धा. धावसंख्या 46 1 गडी बाद. उलट दिशेने रिव्हर्स स्वीप खेळले पण यावेळेस प्रोटेक्शन आहे थर्डमॅनला. 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल जाईल सीमारेषा पार. आणि अशा पद्धतीने AR फायटरचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 50 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. मी हायलाइट पाहतोय का असाच मला भास होऊ लागलेला आहे. कारण आता एका बाजूला मनीष चालू होता आता शुभम सुद्धा चालू झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा खूप जास्त शफल झाले. विकेट किपर बीट झाले. बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. बाईटचा चौकार 4 धावा.
गोलंदाजांची नावं आहेत ते ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रतिभेसाठी ओळखले जातात. नवनाथ वन ऑफ द बेस्ट बॉलर, वन ऑफ द बेस्ट कॅप्टन. त्यांच्या विरोधात हल्ला चढवला फलंदाज मनीषने आणि त्या नयनला टार्गेट केलेला आहे फलंदाज शुभमने. नयनचा अनुभव खूप महत्वाचा आहे खरं तर शिवशक्ती उसरणी संघासाठी, तो वेळीच वापरला गेला पाहिजे. क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळले क्षेत्ररक्षक, फंबल झाले, बॉल थोडा धीम्या गतीनं झाला होता पण जाईल सीमारेषा पार. चुका होत्या शिवशक्ती उसरणीच्या बाजूने, स्क्वेअरला क्लिअर, चौकार. कुणाला घाबरत नाही. म्हणायचं कोणाला, शुभमला की मनीषला हिरो म्हणायचं? काही चित्रपटामध्ये 2 हिरो सुद्धा असतात आणि या डावामध्ये आता मनीष आणि शुभम हे दोघं जण तशीच भूमिका घेत आहेत. धावसंख्या 58, 1 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातला संपलेला आहे. या षटकात 12 खर्च केले आहेत गोलंदाज नयन धनुने, ज्यामध्ये 22चा देखील समावेश आपण जर पाहिला तर त्या देखील धावा ऍड होतील, म्हणजे अजून 5 धावा या षटकात मिळाल्यात. जागा बनवली, कट केलंय पण क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला पोस्टिल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करून दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. मनीष देखील सांगतोय काय गडबड करण्याची गरज नाहीये, सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्यामुळे एकाच धावेवर मनीषने समाधान व्यक्त केलं आणि तो एक क्लोज कॉल असू शकला असता. आणि म्हणूनच कधी कधी संयम खूप महत्वाचा आहे की एका धावेला 2 धावात बदलायचं आहे, पण त्यासाठी संयम जर चुकला तर मग तुम्हाला मैदानाच्या बाहेर जावं लागू शकतं. स्ट्राईक रोटेट, धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 59. ऑकवर्ड बॉडी पोझिशन पण बॉलला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण. 4 षटकांचा खेळ आता संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 60 धावा, 1 गडी बाद, 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम AR फायटर्स माकणे. दादाचं आहे दारा. नावाचा बघा हो ट्रेंड आला या खरा. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे. आपण दोन्ही कॅप्टन्सला आमंत्रित करतोय, भाग्यप्रीत फायटर्स आणि रोहिदास 11. चला आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी तयारीत राहायचं आहे. रोहिदास 11 आणि भाग्यप्रीत फायटर्स, बोथ कॅप्टन्स प्लीज बी रेडी फॉर टॉस. युवराज येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये इकॉनॉमिकल राहिले होते, 1 षटक त्यांनी हाताळलं होतं, 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि म्हणूनच आता युवराज वर तो भरोसा कॅप्टन नवनाथ ठेवू शकतोय, ज्या युवराजने आतापर्यंत या डावामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केलेलं, पण त्याचा एंड बदललाय. या अगोदर ते फार एंडने गोलंदाजी करत होते, आता कॉमेंट्री बॉक्स एंड युवराज येत आहेत. स्ट्रायकर एंडला मनीष. एंड बदलला तर खेळ सुद्धा बदलू शकतो, मिडॉनला कोणीच नाहीये आणि म्हणूनच मनीषला मिळते संधी. स्ट्राईक होते, रोटेट, स्ट्राईकवर शुभम, एकदा वाढते, धावसंख्या 61. युवराजने बऱ्यापैकी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं फलंदाज मनीषला, पण मिडॉनला फील्ड पोझिशन नव्हती, त्याचमुळे थोडंसं हायसं वाटलं असावं फलंदाज मनीष भोईरला. मनीष खेळतायत 41 वर, शुभम खेळतायत 13 वर. क्रॉस बेटेड पुल, पण क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे काऊ कॉर्नरला. चूक होणार नाहीये, शुभमला परतावं लागते. ज्या कामासाठी युवराजला कॉमेंट्री बॉक्स एंडने बोलवलं होतं तो एंड आता चांगला ठरतो युवराजसाठी. प्रसाद घरतने टिपलाय झेल आणि संपलाय शुभमचा खेळ. धक्का बसतोय दुसरा. टीम AR फायटर्स. ग्राउंडवर तो मारतो या बाजी, आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉल नव्हत्या चापर दिनराजी, आय मुंबईचा वंडर बॉल नव्हत्या चापर दिनराजी. मध्ये पोहोचतात कॅप्टन अमित पाटील. शुभमने देखील एक चांगला खेळ सादर केला, 3 चौकार त्यांच्या मदतीने मिळाले AR फायटर्सला. मनीष 41 वर पोहोचलेला आहे. अर्धशतकाचे वेध मनीषला लागले असावेत. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक हुकलं होतं, 38 वर ते थांबले होते. पण पाहूया या सामन्यामध्ये पुढे जात आहेत का. अमित फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला. अजूनही या डावातले 10 चेंडू बाकी आहेत AR फायटर्स माखणेकडे, पण युवराजने या षटकाची सुरुवात विकेटने घेतलेली आहे. एक मिस्ट्री एलिमेंट आहे. युवराज
शिवशक्ती उसरणी या संघामध्ये पण फोर्स करताना बॉलला समालोचन कक्षात पाठवलंय. ही आहे रॉयल एंट्री फलंदाज अमित अण्णाची. षटकार 6 धावा. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊन खेळ हा. जबरदस्त ऑन ड्राईव्ह अमित पाटीलच्या वतीने ऑन बोर्ड. युवराज हा पहिलाच मोठा स्ट्रोक युवराजच्या वतीने विरोधात खेचला गेलेला आहे. कारण मागच्या षटकामध्ये युवराजच्या वतीने एकही मोठा स्ट्रोक दिला गेला नव्हता. पण आता युवराजच्या या षटकामध्ये जरी विकेट आले पण षटकार सुद्धा अमित पाटील खेचतोय. चांगलं बॅटल या दोन खेळाडूंच्या दरम्यान. यावेळेस इन कटर होता. वेळीच ओळखलं आणि हलक्या त्याने बॉलला फक्त स्टिअर केलं. क्षेत्ररक्षक तैनात होते. कव्हर पॉईंटला बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करून स्ट्राईकवर आता मनीषला आणलेला आहे. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते आता 68 या आकड्यावर. 68 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेखर आम्हाला ती माहिती देत आहेत. सफाईतलेले जवळपास सर्व खेळाडूंची माहिती त्यांच्याकडे आहे म्हणून एक्स्ट्रा मेंबरची गरज नाही. पण एक्स्ट्रा मेंबर यायलाच हवा ती तर अट आहे. पाय चालत नाहीयेत मनीषचे त्याचमुळे फक्त बॅट बॉलवर फेकली होती. चॉप करण्याचा प्रयत्न होता पण कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. युवराजचं खरंच चातुर्य आहे कौशल्य आहे युवराजकडे. ते वेळीच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जरी षटकार आलाय शफल झाले होते आणि त्याचमुळे वाईड लाईनच्या अगदी आतून बॉल त्यांनी डिलिव्हर केला. यालाच म्हणतात अॅक्युरसी युवराजची पाहायला मिळाली. शेवटचा एक बॉल बाकी या षटकाला. धावसंख्या 68 2 गडी बाद. आणि यावेळेस व्हाईट बॉल. बॉल खूप जास्त बाहेरून ट्रॅव्हल झालाय. आशुतोष व्यवहारे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. बॉलिंग एंड अंपायर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अजित म्हात्रे सर. थर्ड अंपायरच्या भूमिकेत विरल नायर सरांना पाहतोय आपण. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. 69 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. युवराज सुनील वैती शफल झाले. युवराजने स्टान्स ओळखला होता फलंदाज मनीषचा आणि काय जबरदस्त 2 स्पेल्स युवराजने कंप्लीट केली. या 5 षटकांपैकी त्यांची 2 षटकं खरंच फायद्याची राहिली. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 69 गडीबाद 2. 69 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जिंकून जाऊ. तो 18 धावांचं नवनाथचं दुसरं षटक. युवराजचं 7 धावांचं तिसरं षटक. नवनाथचं 17 धावांचं चौथं षटक. नयनचं 18 धावांचं आणि 5वं षटक युवराजचं 9 धावांचं. आणि आता शेवटचं षटक अक्षयचं पाहूया किती धावांचं राहते. फलंदाजी करताना मनीषने आतापर्यंत 41 धावांचं योगदान दिलेलं आहे. अमित खेळतायत नाबाद 7 वर. या अगोदर गणेश बाद झालेत 0 वर आणि शुभम बाद झाले 13 वर. तर नवीन बॉलर अक्षय ठाकूर जे ठाकूरपाडा या ग्रामीण संघात तुम्हाला शिवाजी फायटर्स या संघाअंतर्गत खेळताना पाहायला मिळतात. चला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हरमध्ये इतका टाइमपास नको प्लीज. बघा यानंतर अजूनही 5 इनिंग्स आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत आजच्या वेळापत्रकातल्या. आता ही 5वी इनिंग चालू आहे. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आजच्या वेळापत्रकातल्या 5व्या इनिंगच्या. तर अक्षत या स्ट्रायकर एंडला फलंदाज अमित पाटीलसाठी. सुरुवात थोडी खर्चिक अवांतर स्वैर. एक धाव मिळते आणि धावसंख्या आता पोहोचते 70 वर. 70 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. हाय स्कोरिंग मॅच ही सुद्धा होणार आहे मागच्या सामन्याप्रमाणे. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला कव्हर केला जाईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. काही गरज नसताना अमितने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे तो प्रयत्न अंगलट आला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज अमित पाटील बाद.
विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी यावरचं गाणं आपण ऐकलं. आदेश पाटील भरणेपाडा या ग्रामीण संघातून आदेशचा खेळ आपण सातत्याने पाहतो. ते आता नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. आदेश पाटील, स्ट्रायकरला मनीष भुईर, अक्षय ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर, ठाकूर पाडा ओव्हर द विकेटनं पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज अमितचा. ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. थोडी पावलं चालली होती हा स्ट्रोक खेळताना, पण स्ट्रोक कनेक्ट झाला नाही. बॉल आणि बॅटचं समन्वय झालं नाही. षटकाची सुरुवात अक्षयच्या वतीनं चांगली राहिली. शिवशक्ती उसरणीसाठी अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 70, 3 गडी बाद. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारलेली आहे, पण पाहूया चेरी ऑन अ केक. तो मोठा स्ट्रोक येईल का नाही. या सामन्यात सुद्धा अर्धशतक मनीष भोईरचा हुकलेला आहे आणि काय क्वालिटी पाहायला मिळते अक्षय ठाकूरची. मनीष होतात बाद, विकेट डाऊन. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा तत्कार नाला योगा. ऐतका प्रशस्त घरचं नाव, हे प्रशस्त घरचं नाव, ऐतका प्रशस्त घर. काही खेळाडू जेव्हा इतरांचं कौतुक करतात तेव्हा देखील एसपी ट्रॉफीमध्ये तशीच कौतुकाची थाप प्रशांतने क्षेत्ररक्षकाला दिली होती आणि त्याचमुळे त्याचा देखील तो उल्लेख व्हायला हवा. एसपी ट्रॉफीचे जनक शुभमजी पाध्ये हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. तर काय गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळाली. निर्भय, निर्भीड, बिनधास. बघा, उलट दिशेने जेव्हा स्ट्रोक कन्वर्ट होतात तुमची प्रशंसा होते, पण जेव्हा चुकतात तुमच्यावर टीकेची झोड सुद्धा येते. अर्धशतक पूर्ण करू शकले असते सरळ बॅटचा वापर करून, पण उलटा खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तोच प्रयत्न फसला आणि त्यामुळे या सामन्यात सुद्धा निराश असतील मनीष भोईर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तन्मय पाटील मथाणे, धीम्या गतीचा ऑफ कटर फॉलो केला होता फलंदाजाने, फिरवलाय बॉल आणि त्याचमुळे आता कुठेतरी वारे सुद्धा फिरलेले आहेत या षटकामध्ये यार फायटर्स माखण्याचे. जितक्या धावांची अपेक्षा होती तितकी तर पूर्तता होत नाही, कारण या षटकात फक्त धावा मिळालेल्या आहेत 2 आणि आतापर्यंत 4 बॉल्स डिलिव्हर केले. धावसंख्या 70, 71, 4 गडी बाद. ड्राईव्ह केलाय बॉलला, मिड ऑफ नाहीये. बॉल मागे लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील, एक सिंगल पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 72. 72 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा एक बॉल बाकी. दोन्ही कॅप्टन्सला टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. रोहिदास 11 आणि भाग्यप्रीत फायटर्स दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा टॉससाठी. चौथा सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहोत. आदेश पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेला आहे या डावामध्ये. शेवटचा बॉल फेस करतोय. चांगला बॉल, बॅकलिप देखील खूप चांगली वापरली होती. बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय मिड विकेटला. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका तर मिळेलच. 2 धावा मिळत आहेत आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे आणि पहिला डावा अखेर फलंदाजी करताना एआर फायटर संघ पोहोचतोय 74 वर. 4 गडी बाद जिंकण्यासाठी 36 चेंडू 75 धावांची गरज आहे. 36 बॉल्स अँड 75 रन्स रिक्वायर्ड टू विन शिवशक्ती उसरणी. करूया आपण टॉस. टॉस बॉक्स मध्ये 2 कॅप्टन रेडी असतील, भाग्यप्रीत फायटर्स आणि रोहिदास 11. भाग्यप्रीत फायटर्स चला या धावत या टॉससाठी आणि रोहिदास 11. भाग्यप्रीत फायटर्स आणि रोहिदास 11 दोन्ही कॅप्टन्स त्वरित टॉससाठी या. आपण जंगम गुरुजी एडवनचे त्याच्या शुभस्य नाणेफेकीचे कौल घेणार आहोत. आपण सेकंड इनिंग त्वरित स्टार्ट करणार आहोत, पण त्या अगोदर नाणेफेकीची प्रक्रिया केली जाईल. रोहिदास 11चे कॅप्टन पोहोचलेले आहेत, तर भाग्यप्रीत फायटर्स
आपण देखील या टॉससाठी. टॉस इज इम्पॉर्टंट. आणि पाहूया हा नाणेफेकीचा कौल नेमका कुठल्या संघाच्या बाजूने जातोय. चला भाग्यप्रीत फायटर्स आपण देखील त्वरित या. भाग्यप्रीत फायटर्स टॉस साठी त्वरित यायचं आहे. भाग्यप्रीत फायटर्स. भाग्यप्रीत फायटर्स आम्ही सातत्याने पुकार देतो. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असावा. कुंदनजींचा डीजे इतका चांगला आहे की सफाळी स्टेशनपर्यंत आवाज जात असेल. त्यामुळे भाग्यप्रीत फायटर्स पाहुणे पोचलेले आहेत. प्रतिस्पर्धी कॅप्टन पोचलेले आहे. सफाळ क्रिकेट हे शिस्तीचं आहे. त्याची साक्ष कित्येक वेळा आपण दिली आणि अजूनही जर माझा आवाज ऐकून तुम्ही येत नसाल तर कदाचित तुम्ही दुर्लक्ष करताय असंच ते दिसते. धावत या प्लीज. कारण आम्ही इनिंगच्या दरम्यान तो कॉल दिला होता की तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. तर वेळ ती वेळ आहे. त्या वेळेतच टॉस झाला पाहिजे. थोडं व्यावसायिकता आपण जोपासायला हवी. पर्वामध्ये जो यशस्वी प्रतिसाद सर्व संघ मालकांचा मिळाला आणि त्याचमुळे सफाई प्रीमियर लीग कमिटीने पुन्हा एकदा त्याच जल्लोषात क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि काय क्रिकेटपटू खेळत आहेत. काही खेळाडू अधोरेखित झालेले आहेत आणि अजूनही येत्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला अजून चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. ज्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. 6 सीटर्स स्पोर्ट्स या YouTube वर हा सामना देखील 6 षटकांचा असेल. एका बाजूला SPL आणि एका बाजूला 2025. कॉल देतील रोहिदास 11चे कॅप्टन. स्पिन करा कॉइन स्पिन करा. SPL असा कॉल आणि यस नाणेफेक जिंकलेली आहे रोहिदास 11ने. धन्यवाद जंगमगुरुजी. आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊ शकता. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. आपण स्पर्धेमध्ये राहणार आहेत की नाही हा पुढचा 1 तास ठरवणार आहे. तर निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. काही बदल असतील संघामध्ये? हो, आता पहिल्या मॅचमध्ये खूप चुका झाल्या आमच्या हातून. आता सुधारणा करायचा प्रयत्न करू. हा पॉझिटिव्ह अप्रोच खूप महत्त्वाचा आहे आणि नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आपल्याला फलंदाजी निवडलेली. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. आपलं देखील मन मला जाणून घ्यायला आवडेल की आपण जर निर्णय घेतला असता आपल्याला काय करायचं होतं. नक्कीच फील्ड फर्स्ट घेतले असते. मिळाले, फिल्डिंग मिळालेली आहे. तर आपल्याला देखील तोच मी प्रश्न विचारेन की जेव्हा आपण कुठला तरी सामना हरतो त्यामध्ये खूप काही शिकायला मिळते. जिंकल्यावर आपण त्या गोष्टींचा आढावा घेत नाही, पण जेव्हा हरतो तेव्हा आपण त्या क्लॉजेसवर जातो. तर त्याची चर्चा झाली टीममध्ये? हो हो नक्कीच. बॅटिंग थोडीशी वीक झाली आमची, कारण की फर्स्ट 2 ओव्हरमध्ये विकेट गेल्या, त्याच्यामुळे आम्ही बॅकफुटला गेलो. पण तरी चांगला प्रयत्न केला बॅट्समनने आणि चांगला स्कोअर टोटल करायचा प्रयत्न केला, पण थोडं कुठेतरी कमी पडलो. या सामन्यात एक चांगला खेळ प्रेक्षकांना 100% पाहायला मिळेल. नक्की नक्की. तर नाणेफेक जिंकलेली ती म्हणजेच रोहिदास 11 नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजी निवडलेली आहे. आणि भाग्यप्रीत फायटर्स या संघाला करायचं एक क्षेत्ररक्षण. दोन्ही संघाला शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे यांचा आवाज. स्टे ट्यून ऑन 6 सीटर स्पोर्ट्स. आपण पाहतोय सफाळे प्रीमियर लीग सीझन 2. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. मीरा भाईंदरचा आवाज. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बराच वेळ चेंडू हवेत. यस टेकन. अज्जू भगत कोणती मिस्टेक करत नाहीये. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. नवनाथ पाटील. नानू बॅक टू द डगआउट. आता अमित पाटील अण्णाला पहिलीच सफलता मिळत असताना आपण पाहू शकतायत. ही क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आपण पाहू शकाल.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता अमितवर, परंतु तो दबाव वाढला प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरवर अर्थातच नवनाथवर. आणि अज्जू भगतने कोणतीही चुकी केली नाही, कारण अज्जूला माहिती आहे की एक मोठ्या संघामध्ये मला माझी वर्णी लागली गेले, इथे मला संधीचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे, कोणत्याही प्रकारची मला मिस्टेक करायची नाहीये. आणि ते अज्जू भगतने प्रॉपरली कॅच त्या ठिकाणी कन्वर्ट केला आणि पहिलाच धक्का नवनाथ पाटील नानूच्या स्वरूपात. ऑन साईडला अप्रतिम फटका आलेला नयन धनुच्या बॅटमधून शॉर्टपुल सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल JSW7 चौकार. सफाळी प्रीमियर लीग 4. हा खूप चांगला फटका होता, षडंपूल केला गेला, सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता डिप मिड विकेटला एक मोठा गॅप होता. पॉवर प्लेचं बंधन आहे, मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने मोठी बाउंड्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुमचा कसोटी यावेळेला जरूर लागणार आहे. तुमची कसोटी सचोटी असेल आणि क्षमता असलेले खेळाडू इथे षटकार चौकारांची आतषबाजी करतील. चांगला फटका होता, अप्रतिम दर्जेदार आपण पाहू शकलात. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4. चांगला बॉल होता, केलेला कमबॅक अमित पाटील जाणतो कमबॅक कसं करायचं आहे, कारण 2 गोष्टी आयुष्यामध्ये असायला हव्यात. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी असतील तर तुम्हाला एक पाठिंबा मिळत असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4. 3 बॉलचा खेळ झालाय. अमित पाटीलांना ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल स्टंपवरून तुम्ही ऑफ स्टंपला यावेळेला शफल झाले होते आणि त्याचाच परिणाम तुम्हाला यावेळेला सोसावा लागतोय की आता गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. आणि अशा वेळेला शफल वाईट खूप आपल्याला फायदेशीर ठरला गोलंदाजासाठी. यावेळेला अप्रतिम फटका तर छान आहे, फिल्डर आहे शुभम पाटील. इथून मात्र आपण पाहतायत कुठेतरी जजमेंट चुकलं, कॉन्सन्ट्रेशन खचलं आणि सरळ चेंडू निघून येतोय. 6 धावांकरता नयन धनुच्या बॅटमधून येतोय अप्रतिम षटकार. 6. होता, सरळ चेंडू निघून जातोय. गौरव तरीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. षटक क्रमांक पहिला अमित पाटीलचं समाप्तीवर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आता 30 बॉल आणि 65 रन्स शिवशक्ती उसरणी टीमला विजयाकरिता. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे कॅन्डी घरत यांना. राजा शोभतोय भारी हर्षित करी रगड्या मांडतला. नवरा हाय माझा छकडी वाला, नवरा हाय माझा छकडी वाला, नवरा हाय माझा छकडी वाला, नवरा हाय माझा. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिल्यामध्ये धावा आल्या 10. आता 30 बॉल आहेत आणि 30 बॉल मध्ये 65 रनची नितांत आवश्यकता असेल. विनर टीम बरोबर 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर लुझर अशा पद्धतीने आपण पाहू शकाल 5 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. विजयासाठी टार्गेट ठेवले गेले 75. 65 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 13 आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ पाटील 0 वर बाद झाल्यानंतर लास्ट विकेट आणि 10 रनची पार्टनरशिप आतापर्यंत. 5 बॉल मध्ये 10 रन्स नयन धनुच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज सज्ज. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं की चेंडू पायावर जाऊन आदळला गेला होता. लेग स्टंप पिचिंग होती. हलकीशी अपील जरूर पाहायला मिळाली. तो कॉन्फिडन्स दिसला नाही राहुल पाटीलच्या गोलंदाजीवर. त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगत होते हलकीशी अपील केल्यानंतर कदाचित थोडीशी दाद मिळेल पंचांकडून, परंतु तिथे पंच शार्प आहेत. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहे तिथे गौरव तरे
आणि आता कॅच ड्रॉफ्ट होत असताना कठीण असतं अशा वेळेला. तुम्ही सर्कलमध्ये असता, सर्कलमधून तुम्ही उलटा अर्थी जेव्हा धावता त्यावेळेला कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचतं, कॉर्डिनेशन तुमचं ते परिपूर्ण स्ट्रॉंग नसतं. परंतु चांगली मेहनत केली, कष्ट चांगले होते त्या ठिकाणी. अफलातून कष्ट पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. दरम्यान एक धाव मिळाली जयंत पाटीलच्या बॅटमधून. 11 वर धावसंख्या आपण पाहू शकता. हा झेल कसा सुटला परिपूर्ण आपण पाहतायत. चेंडू शरीराचा वेध घेतला गेला होता. 2 ओंजळींच्या अगदी मधोमध चेंडू. अप्रतिम चांगला बॉल. राहुल पाटील गेल्या मॅच मध्ये सुद्धा राहुल पाटीलने नेहिल किनी सारख्या एक तगड्या फलंदाजाला, अपकमिंग यंग टॅलेंटला परिपूर्ण नाचवलं गेलं होतं. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा, या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतायत परिपूर्ण फलंदाजाला रीड करतोय. आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना तेवढा वेग नाहीये, परंतु अचूक टप्पा राहुल पाटीलचा अप्रतिम पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हलकासा वळण घेणारा चेंडूला फ्लाईट दिली. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 11. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शिवशक्ती उसरणी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. जयंत पाटील येतात काहीतरी आपल्या पार्टनरला कानमंत्र देत असताना की नयन धनू अशा प्रकारची फलंदाजी केली तर कदाचित आपल्याला पराभवाची चव चाखायला मिळेल, परंतु इथे विजयाची चव चाखायची असेल तर डेफिनेटली चांगली फलंदाजी करणं योग्य ठरेल. ऑन साईडला तो कानमंत्र आणि सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिलंय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार, गुड शॉट, चांगला फटका होता. 4 धावा. संघाची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. ऑन साईडला शफल झाले. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा दुसरा दमदार शानदार चौकार. नयन धनुच्या बॅटमधून क्लास बॅटिंग होत असताना शेवटच्या 2 बॉलवर इकॉनॉमी घसरला. राहुल पाटीलच्या अगेन्स्ट खेळणं कठीण झालं होतं, परंतु इथे नयन धनुने जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 चौकार ठोकले आणि संघाला घेऊन जातोय 19 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजून सुद्धा 56 रनची आवश्यकता असेल. आणि विजयासाठी 56 रनची आवश्यकता आहे. पार्टनरशिप 11 बॉल मध्ये 19ची पार्टनरशिप चांगली भागीदारी रचली गेली. हा आवाज आपण पुन्हा एकदा रॉकी ग्रुप चषकाला ऐकलात. आणि ब्रँड इज ब्रँड रॉकी दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समोर किरण भोईरे उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. एक सफल टुर्नामेंट म्हणून आपण पाहू शकलात. त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं. रोहिदास भगत स्टँड मध्ये आपण त्यांना पाहतायत. त्या मॅचचा आनंद घेत असताना आणि एक खेळाडू आहेत त्या संघाचे. व्यासपीठावर महेंद्र भोईरांनी खूप चांगली भूमिका निभावली या सफाळे प्रीमियर लीग मध्ये. अपार कष्ट त्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष गावड असतील, त्यांच्या समवेत संपूर्ण टीम, बाळूमामा यांना आपण पाहतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेला हलकीशी बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद गौरव तरे कोणती चूक करणार नाहीयेत. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. जयप्रकाश एडवन टीम मधून खेळत असताना आपण पाहू शकलात. फलंदाज बाद जयंत पाटील गॉन. गावागावान खुल्ला मैदान फोर्स कसरची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर्स कसरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की.
डेफिनेटली क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण आहे. हा प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकांचं आपण पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग जाणता प्रेक्षक वर्ग आहे, जाणकार प्रेक्षक वर्ग आणि शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग म्हणून नेहमीच सफाळे विभागामध्ये लाभलेला आहे. सफाळे म्हटलं तर आता क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. एक काळ असा होता की आपण फक्त भिवंडीमध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखायचो, परंतु कालांतराने सफाळे विभागामध्ये जी प्रगती होत गेली, लाख मोलाच्या स्पर्धा येत गेल्या आणि त्यामुळे संघांना संधी मिळाली, संघांच्या खेळाडूंना संधी मिळाली आणि आपल्या गावाचं नाव आज प्रत्येक जण उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण अभिमानाने सांगतोय की सफाळेमध्ये या आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आमचं आयोजन पहा. ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग, साहिल चापकीच्या बॅटमधून एक धाव तर जरूर येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत फिल्डर त्या ठिकाणी गणेश पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं. शेखर किणी जवळजवळ 3 ते 4 कलमांचा वापर करत असताना 5 कलमांचा वापर करतायत. चांगली भूमिका निभावतायत. गुणलेखक म्हणजे समालोचकाचा पाठीचा कणा. थोडस दरम्यान अमित पाटील अण्णा रणप चुकतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. खाली राहिला होता, हा कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, सबमरिंग डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. गौरव तरे चेंडूला स्टॉप करतायत. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली राहिली. जेव्हा एखादा संघ जेव्हा पहिली मॅच जिंकतो त्यावेळेला त्यांचे आत्मविश्वास हे फुलतात. तगडी इच्छाशक्ती दिसते. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन दी टोस खेळला गेलाय. क्लास ड्राईव्ह. चेंडूला स्टॉप केला गेलाय म्हणून मी उल्लेख केला होता. तन्मय पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे आणि 3ऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. रन्स यस रेफर केले गेले, पण अंपायर्स कॉल आहे. यस, आपण बाउंड्री जी आहे ती चेक करूया की स्पर्श झालाय की नाही. आपल्याकडे 3 कॅमेरा सहित आपण ही स्पर्धा कव्हर करीत आहोत. 6 इटर स्पोर्ट्स या चॅनेलवर जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा. डिसिजन पेंडिंग आहे. MD ब्रदर्स 6 इटर स्पोर्ट्स. चेक करत आहोत आपण. थोडा वेळ स्टॉप केले गेले. डिसिजन पेंडिंग आहे. 6 सीटर स्पोर्ट्स अजित म्हात्रे सर येत आहेत लंच नंतर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. सफाळे प्रीमियर लीग सीझन 2चं शानदार आयोजन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. सफाळे विभागातील खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म. गेल्या वर्षात पहिला दिवस आपण पाहिला. गेल्या वर्षात पहिलं वर्ष आपण पाहिलं आणि यंदाचं हे 2रं वर्ष. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेचं. नीटनेटका आणि पारदर्शकता कशी असावी या आयोजनाच्या बाबतीमध्ये ते दर्शवत असताना डिसिजन पेंडिंग राहिलंय. 75 धावांचा पाठलाग करताना 3 धावा तर पळून पूर्ण केल्या होत्या. साहिल चापके आणि नयन धनू यांच्या माध्यमातून शेवटच्या मोमेंटला तन्मय आले आणि तन्मयने चेंडूला स्टॉप केलंय, परंतु तो परफेक्ट यावेळेला चौकार आहे की नाही, की 3 धावा तर पळून काढलेत. सेफ असेल का हा चौकार? 1 रन्स आपल्या संघासाठी वाचवली जाईल का याकडे लक्ष. परंतु इथे 4 रन मिळतील. तन्मयच्या थोडस यावेळेला कष्टाला जरूर आपण पाहू शकतायत दुजोरा मिळाला नाही आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 51 रनची आवश्यकता आहे. जो डावा पाय होता, उजवा पाय होता, तो मात्र बरोबर रूपवर पाहायला मिळाला. ऑन साइडला काय फटका खेळलाय नयन धनूच्या बॅट मधून. क्लास, क्वालिटी दर्जाचा
सुपर सिक्स षटकार. टू 2025 मध्ये संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 30. षटक क्रमांक तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते 5. 19 बॉल आणि 45ची आवश्यकता. हा बॉल अगदी बॅटच्या खालून निघून जातोय. विकेट किपर गौरव तरेच्या हातामध्ये 2 स्पेल आतापर्यंत हाताळले, 2 षटक आपल्या हातखंडातील पूर्ण केले आणि 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या. अमित पाटील अण्णाने 21 आणि 2 विकेट्स मिळवले आपल्या खात्यामध्ये. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 18 बॉल आणि 45ची आवश्यकता असेल. 18 बॉल 45 धावा, 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे शिवशक्ती उसरणी या टीमला खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. चला, टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळीची दिरंगाई करू नका. अजून आपल्याला यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. घड्याळात वाजले 3 वाजण्याच्या सुमारास 2:55 झालेत आणि इथून आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे आहेत. 3 षटक अजून शेष राहिलेत आणि या 18 बॉलमध्ये 45 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला, वेळ दौडू नका प्लीज. AR फायटर्स टीम अतुल पाटील यांचा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो, तर एका साईडला अंकुश पाटील आणि रुपेश पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. चला, वेळ फार दवडला जातोय, पंच तेच दर्शवत आहेत. 18 बॉल आणि 45चं समीकरण. साहिल चापके गेल्या मॅच मध्ये स्टायलिश फिनिश केलं होतं. षटकाराने चांगली बॅटिंग केली होती. आता खरी गरज असणार आहे पुन्हा एकदा ते सातत्य. तुमच्याकडे सातत्य असायला हवं. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. तुम्ही काल काय केलं त्याला महत्व नाही, आज तुम्ही प्रेझेंट काळामध्ये काय करता त्याला खूप महत्व आहे. आणि क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स तुमचे होतच राहणार, परंतु तुमचा क्लास हा परमनंट असतो. त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं प्रॅक्टिससाठी. तुम्ही प्रॅक्टिस किती तास करता याला महत्व नाहीये, तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस करता याला फार महत्व आहे. 18 बॉल आणि 45 रन शिवशक्ती उसरणी टीमला विजय करता. चांगली मॅच. चला, घाई करा, जरा वेळ दौडू नका प्लीज. जरी दिवसामध्ये 5 मॅचेस असल्या तरी सुद्धा ही वेळ आली नाही पाहिजे बोलायची की तुम्ही घाई करा असं मात्र हे आपण सातत्याने पाहतो. आजच्या दिवसापुरता उद्या परफेक्ट ॲक्युरेट टाइम नुसार सामन्याला सुरुवात होईल आणि चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा प्युअर क्रिकेट पाहायला मिळेल. सफाळे विभागातील खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली या सफाळे प्रीमियर लीगच्या दरम्यान आणि आज प्रत्येक संधीचं सोनं करत असताना खेळाडू पाहायला मिळतोय. राहुल पाटील पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. उलटा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ग्रीप बदलली होती आणि सरळ चिन्ह निघून जातोय. विकेट किपर अमित पाटील चांगले लीड करतायत. चांगले कर्णधार आहेत आणि कर्णधार जेव्हा चांगला असतो तो संघाला घेऊन चालतो, संघ सहकार्याला घेऊन चालतो. त्यावेळेला तुमचे मतभेद होत नाहीत, दुजाबा होत नाही आणि अशा वेळेला यशस्वी कर्णधाराची माळ त्याच्या गळ्यात पडलेली असते. चांगला बॉल, पायावरचा बॉल होता. पंचांकडे हलकीशी अपील जरूर पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ झाला. आता 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 45 रन्स. 2 बॉल प्रथमतः आपण पाहिले राहुल पाटीलचे अप्रतिम. आतापर्यंत राहुल पाटीलने 8 बॉल हाताळले, त्यामध्ये 9 धावा फक्त खर्च केलेत. दुसरा स्पेल त्याचा आहे. ऑन साईडला शफल झालंय, फटका छान आहे. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. षटकार, 6 धावा.
क्षणाला साहिल चापकेच्या बॅटमधून क्लास 6 क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. विकेट किपर अमित पाटील अण्णाच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36, 2 गडी बाद, 3.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. इथून 14 बॉल आणि 39 रन्स हे शिवशक्ती उसरणी टीमला विजय करता राहुलने कमबॅक केलंय. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडचा चांगला वापर केला. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. साहिल चापके यस गॉन रनआउटच्या स्वरूपात. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. इथे टर्निंग ठरू शकेल. टर्न होईल मॅच. येणारा काळ जरूर दर्शवेल. म्हणजेच काय तर येणाऱ्या चेंडूंमध्ये जरूर पाहायला मिळेल. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने तन्मयने फेकी केली. ॲक्युरेट फेकी होती. आणि अमित पाटील अण्णाचं काय जबरदस्त कलेक्शन MS धोनी स्टाईल मध्ये साहिल चापकेला बाद करत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. 13 बॉल 38 ची आवश्यकता असेल. 13 बॉल्स रिमेनिंग अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. श्रोते जोडले गेलेत. हितेश किनी यांनी सुद्धा सकाळपासून टीव्ही ऑन ठेवले आणि या सफाळे प्रीमियर लीगचा मॅचचा आनंद घेतायत. अविनाश गावड असतील ते सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना ऑनलाईन मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर असे प्रेक्षक राजे आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. कुणालला माहिती आहे जास्तीत जास्त या वेळेला आपण इथे स्ट्राईक एंडवर येण्याचा प्रयत्न करेल. कुणाल रॉकी ग्रुप चषकामध्ये चांगली बॅटिंग केली होती कुणालने. आत्मविश्वासासहित आणि डेंजरस बॅटिंग केली होती असं म्हणायला हरकत नाहीये. 37 रन 12 बॉल मध्ये 37 रन. काय कॉन्फिडन्स होता रॉकी ग्रुप चषकामध्ये मिस्टर कुणालचा. स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवली होती. बॉल डॉट येत होते परंतु मी चांगली बॅटिंग करेन. 3 षटकार काय खेचले होते. क्लास. नवीन जो शॉट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू लुक शॉट आपण पाहू शकाल. जसं संतोष जाधव पिण्याच्या बॅटमधून आपण पाहतो त्याच पद्धतीने कुणाल. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 37 परंतु तो फॉर्मॅट वेगळा होता. एक फॉर्मॅट पाहायला मिळाला. इथे फॉर्मॅट वेगळा आहे. गोलंदाज तुमच्या समोर वेगळे आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला जिद्दीने खेळावं लागतं. बारा बॉल आणि विजयासाठी 37 ची आवश्यकता. वेदांत गेल्या ओव्हरमध्ये गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. वेदांत राऊत मॅन फ्रॉम मथाने. खेळाडूंना संधी मिळत नसतात आणि अशा वेळेला ते संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला लीग फॉर्मॅट उभारावा लागतो. आता गावागावामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये लीगचा फॉर्मॅट आल्यानंतर त्यांचं टॅलेंट दिसून आलं आणि त्यामुळेच की काय 2007-08चं वर्ष आपण पाहिलं. IPL ला जशी सुरुवात झाली आणि लीगचा फॉर्मॅट उदयास आल्यानंतर ज्या पद्धतीने आता खेळाडू चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्पर्धा ISPL सारखी पुढे येऊन ठिपली गेले आणि इथे स्लोवर 1 बॉल. चांगला चेंडू होता. कुणाल आत्मविश्वासासहित खेळले नाहीत. फलंदाज बाद. कुणाल बॅक टू द डगआउट. कॅन्डी संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 11 बॉल आणि 37 रनची आवश्यकता. कदाचित आपण पाहताय डगआउट मध्ये हाच विचार करत असतील. ही चर्चा रंगली असेल की नयन धनुच्या बॅटमधून धावा येत असताना कुणालने थोडाफार कुठेतरी विश्वास ठेवायला हवा होता. ते 2 धावा सुद्धा येऊ शकल्या असत्या परंतु कुणालने थोडासा विश्वास स्वतःवर ठेवला
जेणेकरून मी लवकरात लवकर जास्तीत जास्त धावा उभारेन, परंतु तो विश्वास सार्थ ठरला नाही. अक्षयला आपण पाहतायत एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ठाकूरपाडा टीमचा मी एका आहे. सरळ बॅटचा उपयोग, काय फटका खेळलाय बिटवीन द गॅप मध्ये. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मोठा गॅप होता, मोठी बाउंड्री होती, तरी सुद्धा ती क्लिअर झाली कारण टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. षटकार 6 धावा. अप्रतिम पायावरचा चेंडू, फ्लिकचा फटका, बराच वेळ चेंडू हवेत राहिला. मनीष भोईर पुढे सरसावतायत. अंडरआर्म फेकी केली जाईल, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 46 वर. तर विजयासाठी 29 रनची आवश्यकता असेल. चांगले क्रिकेट 46 लॉस ऑफ 4 विकेट. 6 सीटर स्पोर्ट्स आपण पाहत आहेत या चॅनलवर. या मॅचचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक वर्ग. आखूट टप्प्याचा चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. षटकारानंतर 2 धावा, 2 धावेनंतर चौकार. 3 बॉल मध्ये 12 धावा तब्बल कुठल्या गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 50 धावा, 50 रन्स. जबरदस्त कम्स अप 50. आता इथून 25 रनची आवश्यकता असेल. बॉल आहेत 8 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 25 रनची आवश्यकता असेल. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला होता वेदांत राऊतचा, परंतु तदनंतर आपण पाहू शकलात अक्षय आला आणि अक्षयने 3 बॉलमध्ये 12 धावा कशा केल्या ते समजलं सुद्धा नाही. ग्रेट बॅटिंग. फुलटॉस बॉल. वेदांत, अनुभवाची कमी आहे आणि अक्षयकडे अनुभवाची कमी नाहीये. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक, ग्लोरियस. रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 5 बॉलचा खेळ झालाय. 7 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 19 रनची आवश्यकता आहे. काय अक्षयने जबरदस्त क्लास खेळ दर्शवला गेलाय. नवनाथ पाटील लवकरात लवकर 0 वर बाद झाले. जयंत पाटील थोडेसे स्ट्रगल करत होते. 1 रन. नयन धनु आतापर्यंत बॅटिंग करत असताना 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 13 बॉलमध्ये 28 आणि 4 बॉलमध्ये 18 रन्स. ताबडतोड फलंदाजी. सुपर बॅटिंग. फुलटॉस बॉल होता, शरीरापासून दूर खेळले, परंतु बिटवीन द गॅप मध्ये आहे. चेंडू फार वेगाने निघून चाललाय. आउटफील्ड फास्ट ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या तब्बल 60 वर जाऊन पोहोचली गेली. आता 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. शिवशक्ती उसरणी या टीमला विजय करता AR फायटर्स टीम आता स्ट्रगल करताना पाहायला मिळते. अगोदरच्या मॅच मध्ये अंकुश पाटील यांना आपण पाहिलं. या मॅच मध्ये रुपेश पाटील यांना आपण पाहतोय. स्वतः ओनर. चांगली स्ट्रॅटेजी आखली गेले, परंतु इथे चिंतेची बाब आहे की वेदांत राऊतवर या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. म्हणजे ज्या षटकामध्ये धावा यायला हव्यात. मॅच टर्न झाले. आता 6 बॉल आणि विजयासाठी 15 रन. 60 वर 4 धक्के. घेऊया एक हलकासा छोटासा ब्रेक. बॉल आणि 15 रन्स. नीड 15 रन्स फ्रॉम 6 बॉल्स. शिवशक्ती उसरणी टीमला विजयाकरिता संजू राठोड यांच्या गाड्याने प्रत्येकाला थिरकायला भाग पडलं. हे ट्रेंडिंगला गाणं होतं IPLच्या माध्यमातून वानखेडे स्टेडियमवर.
पर्यंत पोहोचलं आणि सर्वांना डोलायला लावणार हे अतिशय सुंदर सॉन्ग पाहायला मिळतं संजू राठोड यांच्या आवाजाने. प्रत्येक जण मात्र थिरकायला लागला. संगीत ऐकावीत. जेव्हा डिप्रेशन टेन्शन असतं अशा वेळेला कुठेतरी आपण टेन्शन मध्ये असल्यानंतर मेंदू रिचार्ज व्हावा त्यासाठी संगीताची ओढ ही सुद्धा खूप महत्वपूर्ण असते. रिलॅक्स वाटतं ज्या वेळेला आपण पाहतो ऑफिसेस मध्ये ट्रॅव्हल करताना, ज्या वेळेला आपण पाहतो की अशा प्रकारचे गाणे ऐकल्यानंतर थोडंसं कुठेतरी रिलॅक्स मिळतं. 6 बॉल आणि 15 रन्स. गोलंदाज मनीष भोईरवर विश्वास. स्वतः ऍज अ कॅप्टन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अंडरआर्मचं क्रिकेट अजून तो विसरलेलं नाहीये, कारण ज्या अंडरआर्मच्या क्रिकेट पासून आपण सुरुवात केल्यानंतर मात्र ओरम मध्ये तुम्ही कधी पदार्पण करतात हे तुम्हाला सुद्धा कळत नाही, कारण तुमचे क्लास तुमचा परफॉर्मन्स हा होत राहतो आणि अशा वेळेला तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळते. ऑन साईडला लेगला सुरेख पद्धतीने चेंडूला मनगडाचा वापर केला. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 धावा मिळतील. एकच धाव मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. 2 धावेंवर नयन धनू विचार केला गेला होता, परंतु नयनला माहिती आहे इथे अक्षयचा बोलबाला आतापर्यंत कमी चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यानंतर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हवेच्या झोतावर चेंडू ट्रॅव्हल होतील का हा सुद्धा एक प्लस पॉइंट असेल. ऍडव्हान्टेज मिळेल. हवा खूप मोठ्या प्रमाणात वाहताना आपल्याला पाहायला मिळते. 75 धावांचा पाठलाग करताना आता विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 5. शिवशक्ती उसरणी वर्सेस AR फायटर्स या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ऑन साईडला त्याच कारणास्तव मात्र अक्षयला स्ट्राईक एंडला आणलं. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा. हवेच्या बरोबरीने बोलत चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 6 धावांकरता निर्णायक क्षणाला जबाबदारीचा षटकार. 6 धावा. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 8 रन्स. नयन धनूचं कौतुक करावं लागेल. सिंगल घेत मात्र आपल्या पार्टनरला स्ट्राईक एंड कडे आणलं. व्हाईट यॉर्कर जरूर होता. लेंथ ओळखली होती. फुलर लेंथचा बॉल येईल आणि अशा वेळेला अक्षयने एक सेन्सिबल स्ट्रोक जरूर खेळत असताना फक्त जंटल पुश केलं होतं. तन्मय पाठीमागे होते खूप. आणि आता 3 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 6 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं ही मॅच इथपर्यंत पोहोचेल म्हणून. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतोय. 3 बॉल 6. अप्रतिम फटका छान आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. गौरव तरी पुढे सरसावतायत. 1 बाउन्सने फील्ड करतील. फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का, परंतु इथे फेकी थोडीशी स्वर झाली. खांद्याचा प्रॉब्लेम आहे की काय त्या कारणास्तव बाउंड्री लाईन वरून मनीष भोईर सातत्याने अंडरआर्म फेकी करत होता. 2 धावा. अक्षयला माहिती होतं की इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्यानंतर आपला बाजूने थोडासा सामना झुकेल. आता 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी करणं ही मूर्खपणाची गोष्ट म्हणून क्रिकेटच्या इतिहासामध्ये संबोधली जाते. दोन बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले. 8 बॉल मध्ये 32,400चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. ग्रेट बॅटिंग मनीष भोईर. एका साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. इथे माहिती आहे की तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि तत्पूर्वी 2 धावा. काय कॉन्फिडन्स लेवल दाखवलाय अक्षयने आतापर्यंत. इथून थोडासा जरूर थकवा जाणवतोय. 1 बॉल मध्ये विजयासाठी आता 2 रनची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कधी शिवशक्ती उसरणी संघाच्या बाजूने सामना झुकतोय, कधी AR फायटरच्या बाजूने सामना झुकत असताना थोडंसं क्रॅम्प येतोय की काय, थोडंसं वेळ घेतायत की काय. आणि इथून पाणी, आता पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय म्हणजेच कहाणी बदलेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. फार वेळा पाहिलंय जेव्हा जेव्हा पाणी गेलंय ना त्या वेळेला मात्र कहाणी. 1 बॉल 2.
कंपल्सरी चेसिंग, कारण लीगचा फॉर्मॅट आपण पाहतायत आणि तुम्हाला त्या लीगच्या फॉर्मॅटमध्ये इथे रन रेट मायने राखत नाही, सुपर ओव्हर मायने राखत नाही आणि अशा वेळेला तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, अंतिम 8 मध्ये दरवाजे ठोठावायचे असतील तर तुम्हाला 2 धावा या कराव्याच लागणार आहेत. चेसिंग कंपल्सरी महेंद्र भोईर हेच आपल्याला दर्शवत असताना नवीनजी घरत ॲडव्होकेट 1 बॉल 2 बराच वेळ घेतलाय. आता इथे थकवा थोडासा दूर जरूर होईल, गोलंदाजाला सुद्धा थकवा दूर करण्याचा वेळ मिळाला. एक सामना मला आठवतो, विरल नायर सर होते, अजित म्हात्रे सर होते, आशुतोष व्यवहारे सर होते. शेखर किनी गोलंदाजाने तब्बल भरपूर वाईट टाकले होते आणि गोलंदाज होता वसईपाड्याचा विलास राजभर डीके आणि फलंदाज होता भिनारचा रुपेश पाटील. गोलंदाजाला थकवा जाणवला पाहिजे की फलंदाजाला, तर फलंदाजाने पाणी मागवलं आणि तिथे विलास राजभर फलंदाजांवर हबी झाला आणि तिथे मॅच गमावली ती भिनार टीमने. म्हणजे सामना झुकलेला वसईपाड्याच्या बाजूने. 1 बॉल आणि 2 रन्स हे सामन्याचं समीकरण. चांगली मॅच आपण पाहतायत. एका साईडला अक्षय कॉन्फिडंट आहे, कॉन्फिडन्स पाहायला मिळतो आणि कॉन्फिडंटली फलंदाजी कशी असावी आतापर्यंत अक्षय ठाकूरने दर्शवून दिलंय. नयन धोनूने एका साईडला जमेची बाजू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली नयनने सुद्धा. ह्या वेळेला 14 बॉलमध्ये 29 नयनच्या बॅटमधून आलेत, म्हणजे चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. 9 बॉलमध्ये 34 धावा अक्षय आला आणि 34 धावा कशा केलेत हे समजलं सुद्धा नाही. मात्र काही जणांनी टीव्ही ऑफ ठेवला असेल, ते मॅच आता पाहत असतील ऑन करून, तर सांगत असतील बापरे बाप 1 बॉल 2 ची मॅच, म्हणजेच हायलाइट्स पाहायला मिळेल तुम्हाला या बॉल नंतर. 73 वर 4 धक्के, 1 बॉल 2 ची आवश्यकता. थोडासा वेळ जरूर दबडला गेलाय. मॅच इम्पॉर्टंट आहे हे समजू शकतो, परंतु वेळेकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून त्यांच्या ओनर कडून शुभेच्छा असतील. प्रेक्षकांच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हाला मिळत असतात. 1 बॉल आणि 2 ची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. मनीष भोईर की अक्षय ठाकूर. 1 बॉल आणि 2 रन्स. उजव्या हाताने राऊंड द विकेटने फुल टॉस बॉल आणि यावेळेला आपण पाहतायत काय एक्झॅक्टली घडलं गेलंय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पाहायचंय काय एक्झॅक्टली आहे. कमरेच्या वरती आहे का, स्टेप आउट झालेत का, गुडघ्यावर बॅलन्स त्यांनी केलंय का, आणि इथून जर नो नसेल तर इथे मात्र तो पाण्याचा इफेक्ट पाहायला मिळेल आणि इथे कोणी जरूर यायचं नाहीये 12th मॅनने. तुम्हाला फक्त इथे स्कोर अपडेट पाहायला मिळेल. थर्ड अंपायरची भूमिका निभावतील. सॉरी, कारण प्रत्येक जण असं करत राहिला तर पंचांचं थोडंसं लक्ष वेधलं जात नाही. डिसिजन पेंडिंग आहे. अक्षय ठाकूर थोडीशी त्या ठिकाणी नर्वस जरूर आहेत, परंतु पाहायचंय. मनीष भोईर कॉन्फिडंटली वाटतायत, परंतु इथून आता थर्ड अंपायर रेफर केल्यानंतर काय डिसिजन येईल. अजित म्हात्रे सर आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. डिसिजन पेंडिंग. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. जसे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑन स्क्रीनवर आपण पाहतो तशा पद्धतीने आमच्या थर्ड अंपायर कडे पाहतायत. काय डिसिजन येईल. ब्ल्यू अँड रेड मध्ये एका साईडला दोन्ही संघ. अक्षय काय माइंड मध्ये विचार करत असतील हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असेल. एका बॉलवर नो बॉल आणि इथून आपण पाहू शकतायत नो बॉल आल्यानंतर कदाचित त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथून नो बॉल नसता तर विकेट मिळाली असते आणि आता चुंबन करत असताना, परंतु अक्षय थोडेसे जरूर आपण पाहतायत की नाखुश जरूर होते, परंतु इथून आपण पाहू शकतायत अतुल पाटील खुश होत असताना आपल्या संघाच्या कामगिरीवर. कॉंग्रॅच्युलेशन.
शिवशक्ती उसरणी टीम. आणि आता मात्र पुन्हा एकदा जम बसवावं लागेल ह्या फायटर्स टीमला. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय ठाकूर, वेल प्लेड. कारण एक तो रिदम असतो जेव्हा तुम्ही बॅटिंगला असतात त्यावेळेला तो रिदम तुटतो, परंतु इथून जर फेअर डिलिव्हरी असती तर कदाचित आकाश तो वेळ